रायगड जिल्ह्यातील महाड शहरात एका खासगी क्लासमधील शिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। जून 2024 ते मार्च 2025 या दरम्यान आरोपी शिक्षकाने शिकवणीच्या बहाण्याने विद्यार्थ्यावर अश्लील कृत्य केल्याची तक्रार नोंदवण्यात आली। या तक्रारीनुसार आरोपीने विद्यार्थ्याला क्लासच्या वरच्या मजल्यावरील खोलीत नेऊन जबरदस्तीने त्याच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी फिर्याद दाखल होताच महाड शहर पोलीस ठाणे यांनी तात्काळ गुन्हा नोंदवून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार म्हणजेच पॉस्को कायद्याअंतर्गत कारवाई सुरू केली आहे। या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। या सगळ्या घटनेवरून हेच समोर येते की आता राज्यात लहान मुलीच नाही तर लहान मुलं देखील सुरक्षित नाहीयेत। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होते। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वराठी इथं नुकतंच बांधण्यात आलेल्या जेट्टीच्या कामावर अवघ्या 1 वर्षात तडे गेल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। सिमेंट निखळणं आणि लोखंडी सळ्या उघड्या पडल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली। स्थानिक नागरिकांच्या मते हे काम निकृष्ट दर्जाचं झालं असून ठेकेदार, अधिकारी आणि काही राजकीय व्यक्तींची मिलीभगत असल्याची चर्चा रंगते। अनेकदा तक्रारी करूनही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतायत। महाड MIDC परिसरात वाढत्या मोबाईल हरवण्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महाड MIDC पोलीस ठाणे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल DB बल्लाळ यांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास करत 2026 या वर्षात आतापर्यंत सुमारे 4,89,000 रुपयांच्या किमतीचे 13 मोबाईल शोधून तक्रारदारांना परत केलेत। याबाबत पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की मोबाईल हरवल्यास त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि CEIR पोर्टलवर नोंदणी करावी। मी संकेत सुधीर सकपाल, मी नडगाव बुधवाडी इथे राहतो। गेले 8 महिन्यापूर्वी माझा मोबाईल हरवला होता, तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली होती। तर दीपक पलल साहेब आणि माने साहेब यांनी त्याच्यावर ट्रॅक करून मला इथं बोलवून घेतलं आणि आज माझा मोबाईल माझ्या ताब्यात दिलेला आहे। तर मी पोलीस स्टेशनचा धन्यवाद। नागपूरच्या दोसर भवन चौक परिसरात आज सकाळी मोठी खळबळ उडाली। तिथून मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री जप्त करण्यात आले। घटनास्थळावरून सुमारे 15 जिलेटिनच्या कांड्या, 50 डेटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळलेत। माहिती मिळताच नागपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसराला सुरक्षा घेराव घातला। प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड, पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन तसंच फॉरेन्सिक लॅब यांच्या पथकांनी तपास सुरू केलाय। प्राथमिक तपासात इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री कशी पोहोचली आणि यामागे कोणाचा हात आहे याचा शोध घेतला जातोय। सध्या परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत आणि संशयितांचा शोध सुरू आहे। यहाँ जो लांजेवार करके जो रहते हैं उनके जो घर के बैक साइड छोटा सा गार्डन है, जबकि रोड के बाजू में वहाँ लगभग 15 कार्टेज और 58 डिटोनेटर मिले हैं। जिस बैग में वो मिले थे उनके कहने के अनुसार वो बैग लास्ट 1.5 से 2 महीने से वो वहाँ पड़ी थी और जब सुबह उनको ध्यान में आ गया कि जो बाहर आए थे दिखे उन्होंने, तो वहाँ कार्टेज दिखे, उन्होंने इन्फॉर्मेशन दे दिए। अभी हमारे जो BDDS टीम है, पेसो की टीम है, APSL की टीम है, उनके हेल्प से वो सब कलेक्ट किया है और आगे जाके उसके ऊपर कायदेशीर कार्रवाई जो है, जो कहाँ रखना है, वो मैगज़ीन में हम पूरा सामान अलग अलग रखेंगे और जो है अभी जो प्रोसीजर चालू है हमारी, आगे की कायदेशीर कार्रवाई की जाएगी। सर, क्या क्या काम में आता है जो मिला है चीज़ें, क्या काम में आती है? नहीं, अभी जो वो जब तक हम उनका इन्वेस्टिगेशन नहीं करेंगे, जो एक्सपर्ट से हमको इन्फॉर्मेशन नहीं आएगी तब तक हम पता नहीं सकते। जिलेटिन कांड्या किती, डेटोनेटर्स आणि किती कनेक्टर? याच्यामध्ये डिटोनेटर 50 डिटोनेटर आहेत, 8 कनेक्टर आहेत आणि 15 कार्टेज, एक्सप्लोजिव्हचे कार्टेज आहेत आणि ते सध्या आम्ही APSL आणि BDDच्या मदतीने सर्व वेगवेगळे पॅकिंग केलेलं आहे आणि संबंधित कायदेशीर प्रोसीजर आम्ही पूर्ण करून घेतो। कब से रखा था ये यहाँ पे, कब से मिला है रखा हुआ? नहीं, वो अभी इन्वेस्टिगेशन की है, कब रखा है, कैसे रखा है, इन्वेस्टिगेशन के बाद पता चले। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र जाळीचा देव इथं एक विधी संघर्षग्रस्त बालकाला आणि त्याच्या वडिलांना पारद पोलिसांनी 2 एप्रिल रोजी चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतल्याचं आणि पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय।
पीडित महिलेनं सांगितलंय की माझ्या मुलाला आणि पतीला चोरी कबूल करण्यास भाग पाडलं गेलंय आणि आम्हाला अपमानित केलंय, शिव्या दिल्या आणि मारहाण देखील केली. या प्रकरणाची तक्रार त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपानी यांच्याकडे नोंदवली. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते आणि मातंग मुक्ती सेनेचे जालना जिल्हाध्यक्ष विष्णू गोखणे यांनी या घटनेची दखल घेत तात्काळ चौकशी करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा तसंच पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. माझं नाव रेखा विजय गायकवाड आहे, राहणार जाळीचा देव. 2 तारखेला अशी घटना घडली की अचानक आम्हाला धक्का बसला. आमच्या घरी नेमकं टँकर आलं होतं. आम्ही पाणी भरत होतो, मी, माझा मुलगा, माझा मालक. अचानक पोलीसवाल्याची गाडी आली आमच्या दारापुढं. आम्हाला म्हणते की तुमच्या पोराला आम्हाला फक्त फिंगरसाठी विचारपूस करायसाठी न्यायचं आहे. आम्ही म्हणलं ठीक आहे साहेब, त्यांनी काही केलेलं नाही आहे. आम्ही जर तुम्हाला म्हणू नेऊ नका, हा आमचा एक गुन्हा झाला, तुमच्यामध्ये दखलंदाजी झाली, पण आम्ही असं नाही करणार. आम्ही केलेलं नाही आहे, त्यांनी बिचाऱ्यांनी केलेलं नाही आहे. तो बिचारा शाळा शिकतो आणि मोलमजुरी करतो, त्याचा तो पोट भरतो, आमचं बी पोट भरतो तो. पण पोलीसवाल्यांनी बोललं असं की तुम्ही काय करा, आम्ही याला घेऊन जातो. पारत पोलीसवाल्यांनी, माने आणि नेमानेनी, की तुम्ही दोघं नवरा बायको पाठीमागनं या आणि तुमच्या पोराला घेऊन जा पारत पोलीस स्टेशनला येऊन. आम्ही गेलो. 2 तास झाले, 3 तास झाले, 3.5 तास झाले. मी म्हणलं साहेब आता बोलवतील, नंतर बोलवतील. मग जसं 4.5 तास लागला, साहेबांनी माझ्या मालकाला बोलवलं. माझे मालक मध्ये गेले, विचारपूस करायला लागले. उलट माझ्या मालकावरच दामदट्टी देणं चालू झाली की मेडिकलची चोरी बाबा तू केली आणि तू कबूलच कर. नाही जरी कबूल केली तर मी तुझ्यावर हा आरोप टाकीनच. कशा करता टाकीन? हां, त्या साहेबाला फोनावर फोन चालू होते लोकांचे. कोणाचे चालू होते हे तर आम्हाला बी नाही माहिती. आम्ही गरीब आहे म्हणून आमच्यावर असा अत्याचार करता तुम्ही कशामुळं? हां, त्याचं कारण काय आहे? आम्ही मराव का जगाव हे मला सांगा थोडंसं. आता काय मागणी? आमची मागणी एवढी आहे की जो नेमका चोर आहे ते बाहेर शोधून काढा. आमची इज्जत जशी मातीमध्ये घातली ना, तशी आमची इज्जत आम्हाला परत वापस द्या. तुम्ही कशामुळं आमची इज्जत मातीत घातली? कशामुळं मारलं माझ्या मालकाला की धमकी दिली विचारू नका तुम्ही लगे. त्याला धमकी दिली ती हातावर मारायची, पण ते हातावरती जखम बघितली होती, त्याच्यामुळे हातावर त्याला वाटलं की कळेल लोकांना की मारलं म्हणून हातावर न मारता यांना खाली बसवलं. असे खुडग्यावानी आणि रपारप 2-3 बेल्ट रपारप वाजवले लगे. मला इथून तर त्या तिथपर्यंत आवाज आला असा. मी उठून राहायला बघायला लागली तर मधामध्ये एक अधिकारी आला आणि मला बोला ताई तुम्ही मधामध्ये जाऊ नका, तुम्ही जर मधामध्ये गेला ना तो ताव तुमच्यावर निघेल. आणि त्याच्या अगोदर माझ्यावरच तो ताव निघला होता की ताई तुम्ही एका कोपऱ्यात गपचूप बसून राहा. कशामुळं? तुम्ही लोकांचं ऐकता, लोक तुम्हाला पैसे चारतात आणि आमच्यासारख्या गरीबाला तुम्ही मारते त्याच्यामुळे 2 पैशासाठी. आणि आमचं एकच मातंगाचं घर आहे, आम्ही मागूनच खातो. आमचं एक घर आहे म्हणून आमच्या संग इतका छळ करता तुम्ही कशामुळं? याचं कारण सांगा ना मला. का आम्ही मातंग आहोत त्याच्यामुळं आमचा गुन्हा आहे? का आम्ही भिक्षा मागून खातो हा आमचा गुन्हा आहे? का आम्ही इज्जतीने राहतो हा आमचा गुन्हा आहे? मला या तीनतून मला एक कुठला तरी प्रश्न उत्तर द्या मला हे की आमचं चुकतं काय? कुठल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मारलं? माने साहेब आणि माने साहेब पोलीस स्टेशन पारत या दोन्ही साहेबांनी. माझी तर इच्छा आहे असं करू नव्हतं. तुम्ही आम्हाला बोलवलं कशाला होतं की तुम्ही या तुमच्या मुलाला घेऊन जा. तुमचं काम होतं की तुम्ही आम्हाला बोलवलं की या बाबा तुमच्या मुलाबाळाला तुम्ही घेऊन जा. तुम्ही तसं न करता तुम्ही डायरेक्ट आमच्यावर ॲक्शन घातलं लोकांचं ऐकून. कशा करता? काय नाव आहे तुमचं? रेखा विजय गायकवाड. आमची मागणी ही आहे की जायदेव तालुका भोकरदन जिल्हा जालना पारत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जायदेव हे गाव येतं आणि त्या जायदेव गावामध्ये एकच एक मातंग समाजाचं घर असल्यामुळं तिथले काही प्रतिष्ठित लोक त्या पोलिसांसंग संगमत करून सनी काही फोन करून या विजय गायकवाड यांचा जो मुलगा आहे या मुलावर खोटा चोरीचा आरोप केला. म्हणून आम्ही मातंग मुक्ती सेनेच्या वतीनं आज SP साहेबाला निवेदन दिलं
आणि त्याच्यातमध्ये त्यांच्याकडून अशी अपेक्षा केली एस पी साहेबांकडून की खरे गुन्हेगार शोधून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि या विजू गायकवाडला न्याय द्यावा असं आमचं म्हणणं आहे. जर याच्यामध्ये PSI माने आणि त्यांचे सहकारी नेमाने यांनी हितू पुरस्कार यांना मांग या जातीचे असल्यामुळंच त्यांना त्रास देणं सुरू केला आहे. परंतु आम्ही हे बिलकुल मातामुक्ती सेना खपून घेणार नाही. जर यांना न्याय जर मिळाला नाही, खऱ्याच्या खरं जर झालं नाही, तर पारत पोलीस स्टेशनवर मातामुक्ती सेनेच्या वतीनं आम्ही मोर्चा काढू एवढंच सांगून सनी थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. काय नाव झालं? मी विष्णू गोखणे, मातामुक्ती सेनेचा जिल्हा अध्यक्ष.